चौथं पीक असल्यामुळे चौथ्या वर्षी पहिल्या तोड्याला माझा ज्यावेळेस साधारणतः 3.25 टन माल निघाला. तिथून माल असा वाढत गेला. साधारणतः आतापर्यंत माझं या चौथ्या पिकाचे झाड असल्यामुळं याची झाड मोठं असल्यामुळं ह्याला ॲव्हरेज भरपूर भेटलं. टोटली मला आता ह्या चौथ्या पिकाच्या झाडात 35 टनाचं ॲव्हरेज भेटले आतापर्यंत. अजूनही चालू आहे. साधारणतः अजून एक 9 ते 9.5 टनापर्यंत ह्याच्यातून अपेक्षित आहे उत्पन्न. म्हणजे टोटल किती उत्पन्न निघेल तुमचा, किती माल निघेल चौथ्या पिकाला? टोटली माझा 45 टन निघेल की. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण सांगोला तालुक्यातील खिलारवाडी या ठिकाणी आलेलो आहे. तर तुम्ही हा प्लॉट बघताय, हा पिंक तैवान पेरूचा प्लॉट आहे. तर मित्रांनो, पिंक तैवान पेरू आपण लागवडीपासून ते म्हणजे उत्पन्नापर्यंत, त्यात लागवड करताना रोपातील अंतर असेल किंवा खत व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन आणि बाग धरल्यानंतर कसं नियोजन केलं पाहिजे, जास्तीत जास्त माल कसा निघाला पाहिजे, या विषयावर चर्चा करणार आहे. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, पेरू पिकाविषयी जे काही तुमच्या म्हणजे अडचणी असतील, प्रश्न असतील, ते तुम्ही कमेंट करत चला. म्हणजे त्या प्रश्नावर आपण पुढील व्हिडिओ तशा प्रकारे बनवण्याचा प्रयत्न करूया. तर मित्रांनो, आपण ह्या प्लॉटविषयी, आता ही चौथ्या पिकाचा प्लॉट आहे. तर झाडं पण बघू शकताय, एकदम मोठा विस्तार झालेला आहे झाडाचा. तर ह्या प्लॉटची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार. आपला परिचय द्या पहिल्यांदा. मी धनाजी सुरेश बागल, राहणार खिलारवाडी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. मी तैवान पिंकची ज्यावेळेस रोपाची व्हरायटी नवीन आल्यानंतर मी ही रोपाची व्हरायटी पहिल्यांदा 2-3 शेतकऱ्यांच्या बागेत जाऊन बघितली. त्याची मला योग्य वाटली म्हणून मी तैवान पिंक ही रोप त्यावेळेस मी 4 वर्षापूर्वी मी 16 रुपयानं रोप घेतलं होतं. ही रोप आणून ह्याची लागवड करून घेतली. साधारणतः मी लागवड याची 10 बाय 5 वर केली. 10 बाय 5 वर केल्यानंतर ह्याचं मला फळधारणा 7 महिन्यापासून चालू झालं. मला पहिल्या वर्षी याचं उत्पन्न 3.5 लाख रुपये भेटलं. दुसऱ्या वर्षी 10 लाख रुपये भेटलं. तिसऱ्या वर्षी 16.5 लाख रुपये भेटलं. आता 4थं वर्ष चालू आहे. तरी साधारणतः माझं ह्याच्यामध्ये 13.5 लाख रुपये 4थ्या वर्षी आता झालेत. अजून साधारणतः झाडावर 1.5 लाखाच्या आसपास माझा फुमा आहे. साधारणतः मला ह्याच्यातून 10 ते 11 टन साधारणतः माल अपेक्षित आहे, भेटेल असा. आता किती प्लॉट आहे तुमचा? ही माझा 540 झाडं आहेत. 10 बाय 5 वर लागण आहे. ही 27 गुंठ आहे. मला सांगा, आता तुम्ही 4 वर्षापूर्वी ह्याची लागवड केली होती. हो. तर तुम्ही पहिल्यांदाच पेरूकडे वळाला होता का त्याच्या अगोदर पण तुमच्याकडे पेरू होता? नाही, पहिल्याच वर्षी मी वळालो पेरूकडे. पहिल्याच वर्षी पेरूकडे वळाला. हो. तर म्हणजे इतर पण फळबागा तुम्ही केल्या असतील, तर पेरूकडे वळण्याचं काय कारण आहे तुमचं? म्हणजे पेरूकडे वळण्याचं कारण, आधी माझ्याकडं डाळिंब होतं. डाळिंबाचा खर्च भरपूर होता. त्याच्यामुळे मी डाळिंब पीक थोडंसं कमी केलं आणि पेरूकडे वळलो. किती रोपाची लागवड आहे आता ही तुमची? 540 आहेत. 540 रोप. हो. तर मला सांगा, ह्याची लागवड करताना म्हणजे जमिनीच्या मशागतीपासून ह्याची लागवड कशी केली पाहिजे? ह्याची जमिनीची मशागत मी पहिल्यांदा प्रथमतः डाळिंब काढल्यानंतर एक मक्याचं पीक काढलं. मक्याचं पीक काढल्यानंतर मी जमीन नांगरून घेतली. नांगरून घेतल्यानंतर परत रोटावेटर मारला. रोटावेटर मारून नंतर मी 10 बाय 10 वर बेड मारले आणि 10 बाय 5 वर परत बेडवर रोप लावले. आता तुम्ही 10 बाय 5 वर रोप लावले. पट्ट्यातलं अंतर 10 फूट आहे का? पट्ट्यातलं अंतर 10 फूट आहे. रोपाच्या दोन्ही मधलं 5 फूट आहे. हे अंतर योग्य आहे का, काय कमी जास्त अंतर असलं पाहिजे? साधारणतः थोडीशी जमीन थोडी भारी असेल तरी 12-6 करू शकता, 12-7 करू शकता. ह्या जमिनीला साधारणतः ही लागवड योग्य आहे.
तर लागवड करताना कशी लागवड केली पाहिजे, म्हणजे लागवड करताना त्याला खत पाणी वगैरे काय, जेणेकरून म्हणजे झाडाची वाढ ग्रोथ चांगली झाली पाहिजे आणि झाड एखादं म्हणजे मर झाली नाही पाहिजे झाडाची, अशी म्हणजे काय काळजी घ्यावी लागते लागवड करताना? लागवड करताना झाडाला पाणी साधारणतः 2 दिवसातनं 3 लिटर पाणी एका रोपाला लागवड केल्यापासून साधारणतः 8 दिवस भेटलं पाहिजे. तिथून आपलं झाड जसं मोठं होईल तसं थोडंसं पाणी वाढवलं पाहिजे. तिसरी गोष्ट, त्याला जी ड्रिचिंग करायला लागते ते ड्रिचिंग करणं आवश्यकता आहे त्याची. त्याच्यामुळे आपलं काय मर होणार नाही. पहिल्या पिकाला तुमचं झाड म्हणजे पहिलं पीक जे आहे तुमचं लागवड केल्यापासून किती दिवसात तुम्ही पहिलं पीक घेतले? मी 7 महिन्यात घेतलं पहिलं पीक. आता शेतकऱ्यांचं म्हणणं काय येतं की 7 महिन्यात ही पीक येणार का? येणार की पीक. आपण रोप सांभाळलं पाहिजे त्या पटेल. नुसतं पेरू लावलाय आणि काहीतरी केलंय असं चालणार नाही. याला जी वेळेत ह्याला करणं आवश्यकता आहे ती करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी त्याचा सल्ला घ्यायचा असेल तर पंढरी फार्मचे मालक शिवाजी घाडगे हे आपल्याला सल्ला फोन केला तर लगेच देतात. म्हणजे त्यांच्या सल्ल्यानुसार तुमचा प्लॉट चालू? हो, त्यांच्या सल्ल्यानुसार आपला प्लॉट चालू आहे. आणि त्यांच्याकडून आपण कॅरी बॅग, फोम, लेबर, औषधाची माहिती असेल, ड्रिचिंग असेल तरी ते आपल्याला लगेच माहिती देतात. तरी आता ही तुमचा 4थ्या पिकाला प्लॉट आहे. हो. तर ह्याची छाटणी तुम्ही कधी केली होती आणि कधी केली पाहिजे छाटणी? ह्याची मी छाटणी गेल्या वर्षी 15 मार्चला छाटणी केली. 30 मार्चला पाणी सोडले. मला सांगा, ह्या लागवडीसाठी सीझन कोणता योग्य आहे? कोणत्या सीझनमध्ये याची लागवड केली पाहिजे जेणेकरून आपल्याला कमी दिवसात पहिलं पीक यातून घेता येईल? नोव्हेंबर डिसेंबर मध्ये. नोव्हेंबर डिसेंबरला ह्याची जर लागवड केली तर साधारणतः ह्याचं सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये याचं पेरू चालू होतं. आता 4थ्या पिकाला तुम्ही म्हणजे छाटणी 15 मार्चला केली. हो. तिथून पुढं किती महिन्यात तुमचं म्हणजे पहिला तोडा निघाला मालाचा? तिथून माझं एक 4.5 महिने गेले. 4.5 महिने. हो. तर त्या 4.5 महिन्यातलं जे नियोजन आहे म्हणजे माल जास्त सेटिंग होणं असेल, माल क्वालिटी बनणं असेल, तर ते नियोजन 4.5 महिन्यातलं बाग छाटणीनंतरचं नियोजन कसं केलं पाहिजे? बाग छाटणीनंतरचं नियोजन पहिल्यांदा प्रथमतः आपण छाटणी करून ज्यावेळेस पाणी सोडलं का, पाणी सोडल्यानंतर 3ऱ्या ते 4थ्या दिवशी आपण दुसरं पाणी देतो. त्यावेळेस त्याला बुडातनं 2 ड्रिचिंग करणं आवश्यकता आहे. नंतर निमेटोडसाठी आपण परत 3री ड्रिचिंग केली. आणि तिथून पुढे मग आपले फुलकळी ही सेटिंग वगैरे चालू झाली. तरी 4थ्या पिकाला किती माल सेटिंग आहे तुमच्या म्हणजे एका झाडावर किती माल सेटिंग झाला होता? 4थ्या पिकाला माझा एका झाडावर साधारणतः 500 ते 550 फोम एका झाडाला बसत होता. पहिला जी तोडा गेला तुमचा ती किती माल गेला पहिल्या तोड्याला? आतापर्यंत माझा म्हणजे हे प्रथमतः 4थं पीक असल्यामुळे 4थ्या वर्षी पहिल्या तोड्याला माझा ज्यावेळेस साधारणतः 3.25 टन माल निघाला. तिथून माल असा वाढत गेला. साधारणतः आतापर्यंत माझा या 4थ्या पिकाचे झाड असल्यामुळं, याची झाड मोठं असल्यामुळं ह्याला अवरेज भरपूर भेटलं. टोटली मला आता ह्या 4थ्या पिकाच्या झाडात 35 टनाचं अवरेज भेटले आतापर्यंत. अजूनही चालू आहे. साधारणतः अजून एक 9 ते 9.5 टनापर्यंत ह्याच्यातून अपेक्षित आहे उत्पन्न. म्हणजे टोटल किती उत्पन्न निघेल तुमचा? किती माल निघेल 4थ्या पिकाला? टोटली माझा 45 टन निघेल की. 4थ्या पिकाला 45 टन माल निघेल? हो. किती झाडात? 540 झाडात. 540 झाडात 45 टन माल निघेल. हो. तर मला सांगा, सरासरी तुम्हाला रेटचा जरी विचार केला तर किती रेट सापडला याला? सरासरी मला रेट 35-38 रुपयानं घावला. सरासरी 35 रुपयानं घावला. म्हणजे कमीत कमी किती आणि जास्तीत जास्त किती रेट सापडला तुम्हाला? कमीत कमी मला खाली 18 रुपयानं, जास्तीत जास्त वर 55 रुपयेपर्यंत घावला. 55 रुपये रेट घावला. तर ह्याचं मार्केटिंग वगैरे तुम्ही कुठे केलंय का? म्हणजे जाग्यालाच माल देत? आम्ही जाग्यालाच माल देतो याचा. जाग्यालाच माल देत आहे. हो. तरी ह्यात तुम्हाला रोगाचं हे प्रमाण काय जाणवलं? म्हणजे
काय काळजी रोगाचं घेतली पाहिजे, कुठलं रोग येतात ह्या पेरू पिकावर? ह्याच्यात रोगाचं प्रमाण म्हणजे पावसाळ्याच्या वातावरणात थोडं कुजव्याचा अटॅक होऊ शकतो. हं. आणि दुसरी गोष्ट ह्याला जी बाकीची जास्त बुडाला पाणी ह्याच्या जवळ नको आहे. हं. त्याच्यामुळं ह्याची मोर रोग होऊ शकते. बुडाच्या साधारणतः 2 फुटावर अंतरावर बुडापासून त्याचं पाणी पडलं पाहिजे. आता आपलं बघितलं तर तुम्ही प्रत्येक दोन्ही झाडाच्या मध्ये एकच डिपर आहे. म्हणजे दोन्ही झाडाच्या मध्ये पाणी पडलं पाहिजे. हो, दोन्ही झाडाच्या मध्ये पडलं पाहिजे. 10x5 वर लागण असेल तर तुमची 2.5 फुटावर एक डिपर पाहिजे. ते पाणी झाडापर्यंत पोहोचतंय का? म्हणजे साधारणतः त्याची मुळी जी आहे का नाही, आता 4 वर्षाचं झाड आहे म्हणताना 3.5 फूट मुळी त्याची बाहेर आलेली असते. आता आपण 2.5 फुटावर ठेवलाय त्याचा डिपर. तर हे प्लॉट तुमचा किती दिवस चाललेला अजून? हे प्लॉट अजून मी साधारणतः जून पर्यंत चालवणार आहे. मी जूनला ह्याची छाटणी करणार आहे. जूनला ह्याची छाटणी करणार आहे? हो. तर प्लॉट गेल्यानंतर म्हणजे छाटणी ज्या वेळेस आपण करतो त्यावेळेस म्हणजे इतर काय गोष्टी कराव्या लागतात का? म्हणजे आतनं मशागत वगैरे असेल तर? नाही, मशागत करणं आवश्यकता असते. कारण का वर्षभर आपण परत मशागत करू शकत नाही. त्याच्यामुळे छाटणी केल्यानंतर एकदा मशागत केलीच पाहिजे. तरी कोणत्या प्रकारची मशागत करता तुम्ही? आम्ही याच्यातून पहिल्यांदा फन मारून घेतो. फन मारून झाल्यानंतर परत नंतर 10 दिवस त्याला काही करत नाही. 10 दिवसानंतर परत रोटर मारतो. रोटर झाल्यानंतर दोन्ही झाडाच्या मध्ये 1 कॅरेट शेणखत टाकायच्या मापाचं असं आपण चारी मारतो. त्याच्यात 1 कॅरेट शेणखत टाकतो. प्रति झाड 1 किलो डोस टाकतो वरखताचा. आणि ते मोजवताना आपण रेझरनं असं माती बेड मारून घेतो. मला सांगा, ऊन चट्ट्यासाठी ही काय काळजी घेतली पाहिजे पेरूला? ऊन चट्ट्यासाठी आता 1 जानेवारीपासून जे ऊन चट्टा चालू होतं ते मे पर्यंत असतो. त्याच्यात आपण शेडनेट तर वर्ण मारलं पाहिजे. नसेल तर कॅरी बॅग आपल्याकडं शिवाजी गाडगे यांच्याकडे भेटते. नवीन मध्ये आता एक व्हरायटी आलेली आहे. साधारणतः 1.5 रुपयापासून ते 1.25 रुपयापर्यंत ती कॅरी बॅगचा रेट आहे. ती कॅरी बॅग वापरणं आवश्यकता आहे. तरी आता तुम्ही म्हणला नवीन कॅरी बॅग आली, म्हणजे कसली कॅरी बॅग आहे ती? काय त्याला ऊन चट्टा त्याच्यातून येत नाही ती कॅरी बॅग लावल्यानंतर. म्हणजे कोणती कॅरी बॅग आहे ती? काय नाव वगैरे तिचं माहित नाही? तिचं नाव काय मी बघितलं नाही. मी आज संध्याकाळी त्यांना फोन करणार आहे. ती फोनवर मला माहिती देतील. मला ती योग्य वाटलं का मी त्यांना फोन केला का त्यांनी मला पाठवून देतील. हो. मला सांगा, तुम्हाला म्हणजे फळबागा तुमच्याकडे आता कुठल्या येत्या? माझ्याकडे फळबागा आहे, डाळिंब आहे, पेरू आहे, परत ॲपल बोर आहे, रेड डायमंड आहे. आता बॉल सुंदरीची परवा अजून मी त्यांच्याकडे 1000 रुपये आणले. कुठून आणली रोप? पंढरी फार्म नर्सरी, शिरबावी, शिवाजी गाडगे यांच्या नर्सरीत. फळबागेत तुम्हाला कोणती फळबाग चांगली वाटते? काय मत आहे तुमचं फळबागेवर? फळबागेवर मला बॉल सुंदरी आणि तैवान पिंक आणि रेड डायमंड हे 3 पिकं योग्य वाटतात. म्हणजे ह्याला खर्च किती झाला आता तुमचा? चौथ्या वर्षाच्या पिकात ह्या झाडाला? 4थ्या वर्षाच्या पिकाला म्हणजे छाटणी केल्यापासूनचा? छाटणी केल्यापासून ह्या माझ्या झाडाला मला टोटली आतापर्यंत 4थ्या वर्षाचं झाड असल्यामुळं ह्याला टोटली 4.5 लाख रुपये माझा फोम सकट लेबर, औषधं, खत, पाणी आणि मशागत आणि अधिक फवारा ह्याचा 4.5 लाख रुपये मला खर्च आलेला आहे. आणि खर्च वजा जाता उत्पन्न किती मिळेल? खर्च वजा करून टोटली मला आतापर्यंत ह्याच्यातून 15 लाख रुपये भेटतील. 15 लाख रुपये मिळतील? हो, 100%. आता 13.5 लाख रुपये माझे झाले. ती अजून साधारणतः झाडावर माझा 9 ते 9.5 टनापर्यंत माल शिल्लक आहे.